आज बनवणार आहेत आम्ही भोपळ्याचे धपाटे। तर एक भोपळा किसून घेतलेला आहे, थोडासा लसूण, कोथिंबीर, जिरी, ओवा आणि ही गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ, हे तिन्ही पीठं मिक्स केलेले आहेत। तर हे असं चटणीचं ह्याचं हे वाटण करून घेतलेलं होतं, तर यामध्ये टाकून घेतलेलं आहे। ते असं तिमून घ्यायचं पीठ हे, तर भोपळ्याचे धपाटे करायचे। तर हे अशा पद्धतीने छान असं मळून घेतलेलं आहे पीठ। तर आता आपण हे धपाटे थापून घेणार आहेत। तर हे असं हे कापड हातरून घेतलेलं आहे, छान असं धुवून घ्यायचं आणि हातरून घ्यायचं कापड, थोडंसं पाणी टाकून हे असं पीठ घेऊन असं थापून घ्यायचं। ह्याला म्हणतात तिखट धपाटे। तर हे तिन्ही पीठ मिक्स करून धपाटे करतात। छान असं थापून झालेलं आहे धपाटं। तर आपल्याला तेल सोडावं लागतं धपाट्याला, त्याच्यामुळे भाकरीसारखं नाही ठेवायचं। तर ह्याला असे छोटे छोटे बिळं पाडून घ्यायचे, म्हणजे आपण तेल टाकल्यानंतर ते भाजले जातं छान असं। वेळ दिसत नाही, दुमतं जास्त। तर असं तेल कडीने सोडून घ्यायचं, म्हणजे धपाटे चिकटले जात नाही। पाहू शकता तसं असे वेळ जर पाडले का नाही ह्याला, तर असं छान असं भाजलं जातं धपाटे। धपाटे टाकून घेतलं कढीने, परत छान असं तेल सोडून घ्यायचं थोडंसं। असं उलटून घ्यायचं, असं छान असं भाजलं का नाही, तर कमी गॅसवर भाजून घ्यायचं, छान असं वापरलं जातं। या पद्धतीने तुम्ही पण धपाटे करा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। एकदम सोप्या पद्धतीने केलेले आहेत ही भोपळ्याचे धपाटे। याच पद्धतीने मेथीचे सुद्धा धपाटे होतात।